नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 2 सप्टेंबर 2024 वार सोमवार। तर या दिवशी आलेला आहे शेवटचा श्रावणी सोमवार आणि याच दिवशी पिठोरी अमावस्या देखील आहे। तसेच या अमावस्याला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते। तर बघा, ज्यावेळी सोमवारी अमावस्या येते तर तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि सोमवती अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते। तर या सोमवती अमावस्याला श्रावणी अमावस्या असे देखील म्हटले जाते। तर या वर्षी या सोमवती अमावस्येला 71 वर्षानंतर खूप शुभयोग जुळून आलेला आहे। म्हणजेच श्रावणातील शेवटचा दिवस आणि पोळाही आहे, यासोबतच सोमवती अमावस्याही आहे आणि त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे या दिवशी आपल्या सेवेसोबतच काही प्रभावी उपायही आपण या दिवशी करावे। तर असाच एक प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे। तर तो कोणता उपाय आणि कसा करायचा आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर आपल्याला या दिवशी आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे। तर हा उपाय केल्याने तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्याचं सोनंही होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। तर अमावस्या हा दिवस वाईट आहे असे म्हटले जाते, पण हा दिवस वाईट नसून शुभ आहे। तर या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि या दिवशी चंद्र हा आपल्याला दिसत नाही। तर या अमावस्याचा जास्त प्रभाव हा पाण्यावर दिसतो, म्हणून समुद्राला भरती आणि ओहोटी ही येत असते आणि सर्वात जास्त पाणी हे आपल्या शरीरामध्ये असते आणि म्हणूनच आपल्याला अमावस्याला भीती वाटल्यासारखं वाटत असतं। कधी कधी आपलं डोकं दुखतं, वाईट गोष्टी घडणार आहे अशी भीती आपल्या मनामध्ये भरते आणि म्हणून या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय केले तर जीवनातील काही अडचणी या कमी होतात। तर हा उपाय सोमवारी आपल्याला सोमवती अमावस्याला करायचा आहे। तर हा उपाय का करायचा आहे, तर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, कष्ट करत असाल, पण प्रयत्न करूनही इच्छा पूर्ण होत नसेल, तर त्यासाठी हा उपाय नक्की करा। तर तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील। घरामध्ये सतत वाद भांडणं होत असेल, एकमेकांचं पटत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैशांच्या अडचणी या येत असतील, तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता। तर अमावस्याच्या दिवशी आंब्यांच्या पानाचा उपाय करण्याला खूप महत्त्व दिलं जातं। तर आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे आणि धार्मिक दृष्टीनेही खूप महत्त्वाचे आहे। तर आंब्याचे पान हे अतिशय शुभ मानले जाते। तर ज्या घरासमोर आंब्याचे झाड असते तर त्या घरावर कधीही वाईट शक्तींचा किंवा वाईट संकट येत नाही। त्यासोबतच आंब्यांच्या पानाचा वापर शुभ कार्यामध्ये देखील केला जातो। आंब्याच्या पानांचे अनेक उपाय आहेत। तर वास्तुदोष दूर करण्यासाठी, नकारात्मकता नष्ट करण्यासाठीही या पानांचा उपाय केला जातो। तर तुम्हाला जर आर्थिक समस्यासह इतर समस्याने जर तुम्ही त्रस्त असाल तर हा उपाय नक्की तुम्ही या सोमवती अमावस्येच्या दिवशी करा। तर या उपायाने तुमच्या जीवनातील अडचणी नष्ट होतील, संकट नष्ट होतील। तर बघा, अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे या दिवशी आपल्या घरावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव होऊ नये, नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्ती घरावर येऊ नये, घरामध्ये येऊ नये। तर यासाठी आपल्याला 11 आंब्यांचे पानं घ्यायचे आहे आणि त्याचं आपल्याला एक तोरण बनवायचं आहे। तर प्रत्येक पानावर आपल्याला कुंकवाने श्रीराम असं लिहायचं आहे। तर याचं तोरण मुख्य दरवाजावर आपल्याला लावायचं आहे। तर यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही, तर ती दूर जाते। वाईट दोष घरामध्ये येत नाही, तर ते दूर होतात, नष्ट होतात आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्गही मोकळे होते। घरामध्ये सुख शांती येते आणि हे पानं सुकल्यानंतर काढून टाकायचे आहेत। तसेच बऱ्याच दिवसापासून तुम्ही आर्थिक संकटात असाल, पैशांच्या अडचणी येत असतील, तर त्यासाठी आंब्यांच्या 11 पानं घ्या आणि पांढऱ्या रंगाचा धागा घ्या आणि त्या धाग्यावर एकावर एक अशी ही पानं ठेवून बांधायची आहे आणि ही पानं मधामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि थोडं थोडं मध आपल्याला त्या पानांवर लागेल असं आपल्याला ते पानं मधामध्ये बुडवायची आहे आणि ही पानं घेऊन जवळच्याच महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तर या दिवशी श्रावण सोमवार आहे, तर खूप महत्त्व आहे या दिवसाला। तर जर तुम्हाला खूप आर्थिक समस्या असतील तर अवश्य तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर या
मधात बुडवलेले हे पानं घेऊन जा आणि ज्या ठिकाणी अशोक सुंदरीची जी जागा आहे तर त्या ठिकाणी ही पाने आपल्याला अर्पण करायची आहे. तर महादेवांची सर्वात लाडकी पुत्री अशोक सुंदरी ही एक देवी होती आणि तिला आपण अशी मधात बुडवून आंब्याची पानं अर्पण केली तर आपल्या सर्व अडचणी, सर्व संकट दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते. तसेच घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद होत असतील, सारख्या आर्थिक समस्या तुम्हाला येत असतील तर हा योगायोग, सोमवती अमावास्येचा योगायोग खूप शुभ आहे. तर श्रावण सोमवार आहे त्यामुळे ज्यावेळी तुम्ही श्रावण सोमवारी पूजा कराल तेव्हा एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि तो एका ग्लासामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. तर त्या ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे पान ठेवायचं आहे आणि पूजा झाल्यानंतर यामध्ये जे पान टाकलेलं आहे तर हे पाणी आपल्याला या पानाने, आंब्याच्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. तर याने घरातील सर्व दोष दूर होतात, घरामध्ये सुख शांती नांदते. तसेच तुमच्या जीवनामध्ये जर सारख्या अडचणी येत असतील, कामं पूर्ण होत नसतील, तुमच्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर रोज आंब्याच्या झाडाला जल अर्पण करून प्रार्थना करायची आहे. नक्कीच तुमच्या सर्व समस्या, अडचणी या दूर होतील. तर अवश्य या सोमवती अमावास्याला खूप शुभ योगायोग जुळून आलेला आहे. तर या सेवा तुम्ही या दिवशी चुकवू नका. हा आंब्यांच्या पानांचा हे उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.